नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. ज्या व्हिडिओची तुम्ही सर्वात जास्त वाट पाहत होता तो व्हिडिओ तुमच्या पुढे आलेला आहे. रसशास्त्र पेपर 2 चे IMP. का बरं हा व्हिडिओ एवढा लेट बनवला? एवढे तुमचे कमेंट येत होते, या व्हिडिओची डिमांड होत होती. तरी सुद्धा हा व्हिडिओ देण्यामागचं कारण काय? एवढं लेट देण्यामागचं कारण काय? कारण त्याच्यामागे पण कारण आहे. कारण पेपर 2 मध्ये एवढं कंटेंट आहे मित्रांनो. म्हणजे एका टॉपिकमध्ये एवढं कंटेंट आहे, की प्रॅक्टिकली पाहायला गेलं तर एक्झामिनर त्याच्या मनाने कोणताही क्वेश्चन, कोणताही सब टॉपिक उचलू शकतो. आणि मी जर हा व्हिडिओ लवकर बनवला असता, तर तुम्ही फक्त त्याच क्वेश्चनच्या भरोश्यावर बसले असता. मला पूर्ण गॅरंटी आहे याची. त्याच्यामुळेच मी काय केलं, की हा जो रसशास्त्र पेपर 2 आहे थोडासा लेट बनवला. म्हणजे तुम्ही जो फुल सिलॅबस जो रीड आहे, सगळ्या सिलॅबसवरती एक नजर आहे ती तुम्ही माराल. त्यामुळे काय केला, हा व्हिडिओ थोडासा लेट बनवला. कळालं? आता हे तुम्ही काय दक्षता घ्यायची, मी जे क्वेश्चन सांगतोय ते क्वेश्चन मोस्ट ऑफ टाइम रिपीट झालेले आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये. IMP आहेत, एक्झामिनरचे फेव्हरेट आहेत. परंतु एक्झामिनर 20-25 च्या लिस्टमधून कोणताही ड्रग उचलून तुम्हाला टाकू शकतो, कोणताही कल्प उचलून तुम्हाला टाकू शकतो. त्यामुळे सर्व कल्पांचं, सर्व ड्रग्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं, फॉर्म्युलेशन, इन्ग्रेडियंट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवूनच या व्हिडिओकडे यायचं आहे. बघा, पहिलं अनुपान. आता याच्यामध्ये IMP सांगायचं तर फक्त ह्याच्यामध्ये मला वाटतं 5, 1, 2, 3, 4, 5. 5 अनुपान आहेत मित्रांनो. कुणीही इग्नोर करायचं नाहीये. आता मी तुम्हाला खुश करण्यासाठी याच्यामध्ये एखादं IMP दिलं असतं. त्याच्यामध्ये 50% 50% चान्सेस असते पडल्याचे. परंतु तुम्हाला एक फेअर सीनियर म्हणून तुम्हाला गाईड करतोय, की या 5 मधला कोणताही सोडायचा नाही. सगळ्यांमधले 5-5 तुम्ही जरी अनुपान करून ठेवले, तरी तुमचा हा क्वेश्चन कव्हर होतो. मिक्स क्वेश्चन येईल किंवा सेपरेट अनुपानवरती क्वेश्चन 100% तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळणार आहे. अनुपान किंवा औषधी प्रयोग विज्ञान या दोन्हीपैकी येतो. परंतु अनुपान त्याच्यामध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. एवढी तुम्हाला टिप याच्यामध्ये मी दिली. परंतु याच्यामध्ये काही स्किप करायचं नाहीये. रसपरपटी, योगराज गुगुळ हे सर्व काही प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये सर्वात जास्त रिपीट झालेलं आहे. त्याच्यानंतर आता सिंगल ड्रग, त्याच्यामध्ये हर्बल आणि मिनरल्सवाले, म्हणजे जे गुडूची आहे, अमलकी आहे, गंधक आहे, गेरिक आहे, याचे भरपूर सारे सर्वांचे 5-5, 5 किंवा 5, 6, 7, 8 असे फॉर्म्युलेशन्स आहेत. याच्यामध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट पाहायला गेलं तर याच्यामध्ये आमलकी, गुडची सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. परंतु असा कोणताच नाही ज्याच्यावरती प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये विचारल्या गेलेले नाही आहेत. त्या फॉर्म्युलेशनमध्ये जे सर्व फॉर्म्युलेशन्स आहेत, जसं की म्हणजे गुडचीचं सत्व आहे, काय याच्यामध्ये मोस्ट रिपीटेड झालेलं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगतोय. गुडची सत्व, संशमनी, गुगुळ आणि अरिष्ठ. ठीक आहे. या गोष्टी याच्यामध्ये मोस्ट रिपीट झालेल्या आहेत. आमलकीमध्ये त्रिफळा रसायन, च्यवनप्राश, फेमस आहे. त्यानंतर धात्रीलोह, त्रिफळा घृत तुम्हाला पेपरमध्ये सर्वात जास्त रिपीट झालेलं पाहायला मिळेल. त्याचबरोबर धात्रीलोह आणि त्रिफळा घृत. आमलकीमध्ये पाहिलं गुडची आमलकी, गंधकामध्ये आता मी जे सांगतोय ना, तुम्हाला या चारीपैकी कोणतं सोडायचं नाही. भल्ला तर हे नाईस टू नो त्याच्याकडे तुम्ही नाही पाहिलं तरी चालेल. या 4 पैकी तुम्हाला कोणतंही असं स्किप नाही करायचं. हे जे देतोय त्याच्यावरती थोडं जास्त लक्ष द्यायचं आणि हे मला विसरलेच नाही पाहिजे याचा प्रयत्न तुम्हाला जास्तीत जास्त करायचा आहे. गंधक, गंधकचं तेल, त्याचबरोबर गंधकची धृती, लेप आणि मलहर ह्या गंधकचे फॉर्म्युलेशन्स रिपीट झालेले आहेत. आता मी तुम्हाला याच्यातले कोणते IMP सांगू शकत नाही ना, कारण चारही खूप वेळा प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये रिपीट येऊन गेलेले आहेत. त्यामुळे मला हे तुम्हाला हे मेन्शन करणं गरजेचंच होतं. गैरिक आहे, गैरिकमध्ये लेप, गुटिकांजन आणि गैरिक रसक्रिया. गैरिक रसक्रिया हा सुद्धा इम्पॉर्टंट कल्प तुमच्या पुढे मी ठेवत आहे. काय म्हटलं मी पुन्हा एकदा सांगतोय, की हे मोस्ट ऑफ टाइम रिपीट झालेले आहे. त्याच्यावरती जास्त फोकस करायचं, बाकीचे पण वाचायचे आहेत. त्याच्यानंतर पुढे सिंगल ड्रग, भस्म, सुधा आणि पिष्टी. याच्यामध्ये कोणते इम्पॉर्टंट, ह्याच्यात तर मोठाच्या मोठा पसार आहे. खूप जण स्किप करून टाकतात, परंतु स्किप करायचं नाहीये. ठीक आहे. आपल्याला वाचायचं आहे. त्याच्यामध्ये जे भस्म आहेत, त्याच्यामध्ये जे धातूंचे भस्म आहेत ते जास्त महत्त्वाचे, जसं की लोह भस्म आहे, ताम्र भस्म आहे. हे जे धातू आहेत, या धातूंचे भस्म विचारण्याचे सर्वात जास्त चान्सेस असतात. त्यानंतर महारसामध्ये अभ्रक भस्म महत्त्वाचं आहे. प्रवाळ पिष्टी महत्त्वाची आहे, मुक्तापिष्टी महत्त्वाची आहे, यांचं भस्म. आणि शंख भस्म रिपीट झालेलं आहे खूप वेळा. सगळेच भस्म जे आहेत त्या सर्वांवरती नजर मारायची आहे, रीड करून घ्यायचे आहेत.
आणि याच्यामध्ये आपल्याला मारण व्यवस्थित करून घ्यायचं. सर्वचे सर्व जे भस्म आहेत मित्रांनो, मारण म्हणजेच काय? या भस्माची निर्माण क्रिया असते. जे आपण पेपर 1 मध्ये करतो ना, तेच आपल्या पेपर 2 मध्ये फक्त मारण याचं रिवाईज करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला शोधून विचारलं जाणार नाही. या भस्मांमध्ये तुम्हाला त्याचं मारण विचारलं जाईल. पेपर 1 मध्ये शोधून मारण दोन्हीही विचारलं जातं. कळतंय? सर्वात जास्त फोकस धातूंवरती करायचं, धातूंच्या भस्मावरती. त्याच्यानंतर अभ्रक आहे, प्रवाळ पेष्टी, मुक्तापेष्टी, शंख भस्म आणि बाकी सर्वांवर सुद्धा नजर मारायची आहे. दुसरं त्यानंतर औषधी कल्प 1. औषधी कल्प 1 आता याच्यामध्ये सगळं काही पाठांतराचाच भाग आहे तुम्हाला माहिती आहे. आणि आपण शिकवताना प्रत्येक गोष्टीला ट्रिक दिलेली आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला तेव्हाही म्हटलं होतं, जे ॲपमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना सांगितलेलं होतं, की प्रत्येक गोष्टीला काय केलं आपण ट्रिक बनवली. त्या ट्रिक तुम्ही व्यवस्थित रीड करून घेतलेले असतील, पेज बनवलेले असतील. त्या ट्रिकने सर्व काही लक्षात ठेवायचं आहे. औषधी कल्प 1 आता याच्यामध्ये सर्व कल्पांचं काय आपल्याला माहीतच असलं पाहिजे. सर्वांचे घटक द्रव्य, मात्रा, अनुपान आणि रोगग्नता. हा कल्प कशावरती यूज करायचा एवढं तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कारण पेपरचा अप्रोचच क्लिनिकल असतो. तुम्ही जेव्हा पेपर द्यायला जाल तेव्हा तुम्हाला दिसेल पण, की वर हेडिंग दिलेले असतात, की पेपर अशा प्रकारे बनवलेला आहे, की आपण पूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर करू. ठीक आहे. म्हणजे पेपर असा बनवायचा आहे, की पहिल्या टॉपिकपासून शेवटच्या टॉपिकपर्यंत जवळपास सर्व काही आपल्याला त्याच्यामध्ये कव्हर करायचं आहे. असा आम्ही क्वेश्चन पेपर बनवतोय. त्याचबरोबर क्लिनिकल अप्रोच जास्तीत जास्त पेपरमध्ये आपल्याला दिसून येत आहे, जे रिसेंट पेपर झालेले आहेत. त्याच्यामुळे लक्षात घ्या, की आपल्याला मात्रा किती द्यायची आहे, कोणतंही औषध आपण आता वैद्य होणार आहेत. मग आपल्याला काय माहीत असायला पाहिजे, की हा जो कल्प आहे, तो कोणत्या व्याधींवरती काम करतो, कशासोबत द्यायचा आणि त्याची मात्रा काय? ही कॉमन क्लिनिकल गोष्ट आहे, ती तुम्हाला लक्षात ठेवायची. याच्यावरती पेपरमध्ये जास्त फोकस केला जाईल. सर्वच कल्पांचं आपल्याला तेवढी गोष्ट माहीत पाहिजे. आता हे जे कल्प मांडतोय, हे कल्प प्रिव्हियस इयरच्या क्वेशन्समध्ये सर्वात जास्त रिपीट झालेले आहेत आणि आता सुद्धा रिपीट होण्याचे चान्सेस आहेत. याचा अर्थ असा नाही की याच्या बाहेरचं येऊ शकत नाही. नियमाने तो काही टाकू शकतो. परंतु हे एक्झामिनरचे, पेपर सेटरचे फेव्हरेट कल्प म्हणता येतील. ते तुमच्यापुढे मी टाकत आहे. आरोग्यवर्धिनी हे मुलांचा सुद्धा फेव्हरेट असतो. त्यानंतर चंद्रप्रभावटी हे 2 तर सर्वात जास्त फेमस आहे. त्याच्यानंतर शंखवटी आहे, जो मोस्ट ऑफ टाईम रिपीट झालाय. मी प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे आत्ताचेच नाही 4-5 वर्षाचे नाही, मी 2014 पासूनचे सर्व काही क्वेश्चन पेपर चाळले आहेत. त्याच्यामध्ये मला सर्वात जास्त जे रिपीटेड वाटले, जे फेमस वाटले ते तुमच्यापुढे मी मांडतोय. कामदुधा रस, पंचामृत परपटी हे तर आताच्या रिसेंट पेपर्समध्ये सुद्धा आपल्याला 1-2 वेळा पाहायला मिळतो. पंचामृत परपटी. त्याच्यानंतर समीर पन्नगरस. समीर पन्नगरस सुद्धा खूप जागी तुम्हाला दिसून येईल. याचं व्यवस्थित इन्ग्रेडियंट बी करायचंय. कशामध्ये कामाला येतं ते पण करायचं आहे. त्यानंतर जेव्हा मी ॲपमध्ये लेक्चर घेतलेत, शिकवताना ज्यांनी शॉर्ट नोट काढलेले आहेत, त्यांच्यासाठी खूप जास्त सोपं होऊन जाईल हे सगळं. कारण ट्रिक पण सांगितल्यात, रोगग्नता, मात्रा वगैरे तुम्हाला सगळं काही क्लिअर असेल. त्याच्यानंतर आता वसंत सुकुमाकर आणि कुसुमाकर आणि मालती. वसंत मालती, त्याच्यानंतर बृहत चिंतामणी रस हा सुद्धा इम्पोर्टंट आहे, रिपीटेड आहे. सूतशेखर रस, ठीक आहे. लघु सूतशेखर आणि सूतशेखर दोन्हीही रिपीट झालेले आहेत. कृमी कुठार रस हे सगळे काही फेमस क्वेश्चनच्या गुच्छ आहे मित्रांनो. आणि हा रिपीट झालेला आताच मला वाटतं रिसेंटली 2021च्या पेपरला कृमिकोटारस रिपीट झालेला आहे. मकरध्वजरस आणि हेमगर्भ पोटली या गोष्टी रिपीट झालेल्या आहेत. देतानाच ते काय करतात, की कॉम्बिनेशन बनवायचा प्रयत्न करतात. पेपरमध्ये सगळं काय कव्हर व्हावं. म्हणजे कसं खरलीय रसायन सुद्धा कव्हर व्हावं, जे की आपण वाटून बनवतो. त्याच्यानंतर पोटली सुद्धा कव्हर व्हायला पाहिजे, परपटी कव्हर व्हायला पाहिजे. अशा प्रकारचा पेपर बनवतात. कारण त्यांचं वाक्यच काय असतं वरी, की आम्ही असा पेपर बनवतोय, की ज्याच्यामध्ये सर्व काही कव्हर होईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्या हिशोबाने हे मी IMP काढलेले आहेत. औषधी कल्प 2. औषधी कल्प 2 याच्यामध्ये ज्या गोष्टी मी वर सांगितल्या, त्या सर्व काही तुम्हाला माहीत असायला पाहिजे. घटक द्रव्य, मात्रा, अनुपान आणि त्याचबरोबर त्याचं काय सांगितलं मी रोगग्नता. एवढ्या गोष्टी त्याच्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाच्या. पुष्यानुग चूर्ण. पुष्यानुग चूर्ण सर्वात जास्त महत्त्वाचं, मोस्ट रिपीटेड तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनमध्ये दिसून जाईल. आपण खूप छान याच्यामध्ये ट्रिक सुद्धा दिलेली होती. योगराज गुगुळ. याबरोबर योगराज गुगुळ रिपीट सुद्धा झालेलं आहे आता. कुटजारिष्ट. त्याच्यानंतर संजीवनी वटी. अच्छा याच्यामध्ये कधी-कधी काय होतं, की एस विचारताना योगराज गुगुळचे मात्रा, अनुपान, रोगग्नता सांगून त्याचे अनुपान सुद्धा सांगा. म्हणजे काय होतं याच्यामध्ये मिक्स क्वेश्चन, अनुपान सुद्धा मिक्स होतो आणि कल्प सुद्धा दोन्ही क्वेश्चन त्याच्यामध्ये कव्हर होतात. अशा प्रकारे सुद्धा बनवलेलं जातं. त्यामुळे जे अनुपानचे जे ड्रग आहेत ना, जे 5 सांगितलेले सुरुवातीला मी, ते अनुपानचे ड्रग इकडे जे आहेत कल्प असतील, तर ते हे व्यवस्थित रीड करून घ्यायचे. कारण त्या प्रकारचा मिक्स क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. कुटज अरिष्ट आहे. अरिष्ट म्हटलं, तुम्हाला जर आठवलं पेपरमध्ये एखादं कोणतं अरिष्ट किंवा असं आलं आणि तुम्हाला आठवलं नाही, तर अरिष्टची प्रोसेस आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये जे कॉमन इन्ग्रेडियंट आहेत, ते सगळे लिहिले. कोणते लागतात? आता धायटीची फुलं आहेत, मोहाची फुलं आहेत, मधुर द्रव्य आहे, हे सर्व तर त्याच्यामध्ये लागतंच. क्वाथ लागतो.
किंवा मग तुम्ही सोरसचा बनवतो तर सोरस लागतो. अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला जर इकडचं कंटेंट नाही आठवलं तर एवढं लिहायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुठंच हा मेन कंटेंट लिहायचा. कुठंच अरेस्ट तयार होईल. परंतु त्याच्यामध्ये भरपूर कंटेंट आहे. पण नाही आठवलं तर तुम्हाला सांगतोय. म्हणजे तुम्हाला जरी पेपरमध्ये समजा कधी पोटली आली, तर पोटलीबद्दल तुम्ही थोडंसं लिहू शकता. आठवलंच नाही, तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. ऑप्शनल गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर संजीवनी रेड्डी खूप वेळा रिपीट झालंय, खूप वेळा रिपीट झालेलं आहे. त्यानंतर सिंहनाद गुगुळ, सिंहनाद गुगुळ खूप छोटं कंटेंट आहे. युजुअली पेपरमध्ये काय होतं माहिती आहे का? युजुअली की जे कमी कंटेंटवाले ते एस-ए-क्यूमध्ये लवकर विचारल्या जातात आणि त्याचं सोपी माहिती विचारली जाते आणि पेपर 1च्या कंपॅरिझनमध्ये 2 थोडासा आत्ताचे जे मागचे 2 पेपर झाले त्याच्यामध्ये ईझी आपल्याला सापडलाय. बिलवादी गुटिका आणि चित्रकादी गुटिका. बिलवादी गुटिका आणि चित्रकादी गुटिका आपल्याला रिपीट झालेला दिसलाय. आय-एम-पीमध्ये फेमसमध्ये आपण याला म्हणू शकतो. याच्यावरती जास्त फोकस करायचा आहे. बाकीचे ही रीड करायचे आहेत. पेपरच्या जाताना पेपरच्या आदल्या दिवशी एकही असं राहिलं नाही पाहिजे ज्याच्यावर तुमची नजर पडली नाही. सकाळी 5 वाजल्यापासून सुरू व्हायचं. दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या रात्री झोपेपर्यंत पूर्णपणे सिलेबस आपला रीड झाला पाहिजे. परंतु फोकस मी जे देतोय त्याच्यावरती जास्त फोकस करायचं, जास्त हॅमरिंग करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्या जो Instagram आहे त्या Instagramला फॉलो करून आपला जो चॅनल आहे ब्रॉडकास्ट चॅनल ते जॉइन करा. त्याच्यातही मी तुम्हाला आदल्या दिवशी वगैरे काही टिप्स असतील तर नक्कीच तुमच्यासमोर शेअर करेल पेपरच्या आदल्या दिवशी. ठीक आहे. काय करायचं असेल तर. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन Instagram फॉलो करा आणि त्याच्यामध्ये ब्रॉडकास्ट चॅनलला फॉलो करून ठेवा. म्हणजे सर्वांना एकत्र तो मेसेज जाईल. ठीक आहे. कारण Telegramमध्ये काय असतं की फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर सगळ्या प्रकारची मुलं असतात आणि त्याच्यानंतर आपल्या सेकंड इयरचे जे WhatsApp ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जॉइन असाल तरीही ठीक आहे आणि Instagramला आलात तर आणखी ठीक राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठं अरेस्ट झालं, संजीवनी झालं, चित्रकादी झालं हे सर्वांवर जास्त फोकस करायचा आहे. न्यूट्रास्युटिकल्स. न्यूट्रास्युटिकल्स इम्पोर्टंट आहे. प्रश्न येणार म्हणजे येणार. याला ऑप्शनमध्ये काहीच नाहीये. मग याच्यामध्ये आपल्याला 5-6 सेक्शन दिसतात सिलेबसमध्ये. आता तुम्हाला सांगतो इम्पोर्टंट काय-काय आहे. इम्पोर्टंट कोणत्या दृष्टीने सांगतोय? मला जे वाटतं ते इम्पोर्टंट असतं का? नाही. जे आतापर्यंत प्रिव्हियस इयरमध्ये जो सर्वात जास्त रिपीट झालेला आहे तो आपण इम्पोर्टंट समजतो. कारण एक्झामिनरचं सर्वात जास्त मन त्या क्वेश्चनकडे जातं म्हणून आपण त्याला काय म्हणतो? इम्पोर्टंट म्हणतो, फेमस म्हणतो. शतावरी घृत, त्याचबरोबर सौभाग्य शुंठी पाक. शतावरी घृत, सौभाग्य शुंठी पाक. कुष्मांड अवलेह आहे. त्यानंतर प्रीणन मोदक, फलघृत आहे. इन्फर्टिलिटीवरती काम करतं. च्यवनप्राश अवलेह महत्वाचा आहे. ब्राह्म्य रसायन हे सुद्धा महत्वाचं आहे. याचा आमयिक प्रयोग, अनुपान, मात्रा एवढ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला माहीत असायला पाहिजे. कळतंय? एवढ्या गोष्टीवरती फोकस करायचंय. स्किप काहीच करायचं नाहीये. आता पुढचा 7वा एस-क्यू. 7वा एस-क्यू औषधी प्रयोग मार्ग. एकदम सोपा आहे ना चॅप्टर आणि कन्फर्म आहे. कशाला आपण उगाच स्किप करण्यामध्ये याच्यामध्ये पडायचंय. याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणणार की फक्त नेत्राचे करा. काहीच गरज नाही या फंद्यात पडायची. तर आपल्याला 100% तो क्वेश्चन कव्हर करायचा आहे ना, मग आपल्याला याच्यामध्ये आहेच थोडं कंटेंट तर ते व्यवस्थित रीड करून टाकायचं. आहेच का याच्यामध्ये त्वचेद्वारे जी औषधी मग तेल असतील त्याचे 2-3 आपल्याला कल्प दिले ते व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि फिक्स आहे ना त्याच्यामध्येच येणार आहे. असं नाही की सिलेबसमध्ये कुठून कोणताही कल्प त्याच्यामध्ये टाकणार नाहीयेत. त्याच्यानंतर बघा त्वचेद्वारे औषधी प्रयोगाचे फायदे व कारमुक्ता लिहा असा सुद्धा प्रिव्हियस इयरला क्वेश्चन आलेला आहे. मुखमार्गाद्वारे कोणकोणते आपण औषध देऊ शकतो ते लिहू शकतो. मग त्याच्यामध्ये वटी असेल, गुटी, पोटली हे आपण मुखमार्गाने देऊ शकतो. त्याचबरोबर अवलेह आहे हे आपण मुखमार्गाने देऊ शकतो. त्यानंतर कर्णमार्गाने कर्णपुरण जे आपण करतो त्याच्यामध्ये तेल, घृत आपण टाकू शकतो ते लिहू शकतो. मूत्रमार्गाने, गुद मार्गाने आपण बस्ती देऊ शकतो तेलाची, काढाची. त्याचबरोबर योनी मार्गाने काय दिलं जातं हे सर्व गोष्टी आपल्याला सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत. मी ॲपमध्ये शिकवलेले आहेत आणि तुम्हाला व्यवस्थित करून जायचं आहे. कारण याला स्किप करायची काहीच गरज नाही. छोटा सिलेबस आहे, फिक्स क्वेश्चन आहे. मग कशाला स्किप करायचं आहे ना? बघा आता पुढचा शेवटचा जो क्वेश्चन येतो मॉडर्नचा हा क्वेश्चन मोस्ट ऑफ जण स्किप करतात. मला माहिती आहे तुम्ही सुद्धा स्किप केलेला असेल आतापर्यंत त्याचा काही अभ्यास केला नसेल. मी एवढे क्वेश्चन देतो इथे, तेवढे फक्त करून जायचे. बुक असेल तर बुकमध्ये खूप लेंदी असेल तर अशाला असा क्वेश्चन कॉपी करून पेस्ट करायचा ChatGPTवरती आणि तो तशाला तसा पेपरमध्ये लिहून आला तरी चालून जाईल. ॲपमध्ये मी शिकवलेलं आहे सगळं काही. त्याच्यानंतर डिस्क्राईब अँड राईट डेमो आयडियल प्रिस्क्रिप्शन. ठीक आहे. पहिला त्याच्यामध्ये 4 चॅप्टर आहे ना, मी 4 चॅप्टर मधले फक्त आय-एम-पी तुमच्या पुढे मांडले तर जे की पेपरमध्ये येऊ शकतात. त्याचा सार घेतलाय सर्व ह्याचा.
काय दिले, आयडियल प्रिस्क्रिप्शन लिहायला सांगितले आणि प्रिस्क्रिप्शन लिहिताना काय इथिक्स पाळावे लागतात डॉक्टरला त्याबद्दलची माहिती पेपरमध्ये येऊ शकतं. इथिकल अस्पेक्ट रिलेटेड टू प्रिस्क्रिप्शन हा पहिला क्वेश्चन येऊ शकतो. आता हे 4 चॅप्टर आहेत ना त्याचे 3 ते 4 त्याच्यापैकी फक्त एक एमसीक्यू विचारला जातो. त्याच्यानंतर सेफ डिस्पेन्सिंग अँड इफिशियस यूज ऑफ आयुर्वेदिक ड्रग्स. ठीक आहे. डिस्पेन्सिंग कशी करतात आयुर्वेदिक ड्रग्सची त्याबद्दल विचारले जाऊ शकतं. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन आला फार्माकोव्हिजिलन्स इम्पॉर्टन्स. फार्माकोव्हिजिलन्सचं इम्पॉर्टंट काय आहे? आणि फार्माकोव्हिजिलन्स फॉर आयुर्वेदिक ड्रग्स असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मोस्ट इम्पॉर्टंट हे 2 क्वेश्चन आहेत. ॲडव्हर्स ड्रग रिएक्शन काय आहे? आणि त्याचे टाइप्स काय आहेत? ॲडव्हर्स ड्रग रिएक्शन म्हणजे त्याचे साइड इफेक्ट्स म्हणता येतील. ॲडव्हर्स ड्रग रिएक्शन आणि फार्माकोव्हिजिलन्स या गोष्टी सर्वात जास्त महत्त्वाच्या आहेत. हे 2 क्वेश्चन. ठीक आहे. कळतंय? व्यवस्थित ChatGPT टाका तरी सुद्धा तुम्हाला तो व्यवस्थित देऊन जाईल. पुढे बघा. डोसेज फॉर्म्स कोणकोणते आहेत? हे तर तुम्हाला मनाने तुम्ही अभ्यास नाही केला तरी लिहू शकता. तरी सुद्धा एकदा रीड करून जायचं. डोसेज फॉर्मचे डेफिनेशन आणि डोसेज फॉर्मचे क्लासिफिकेशन आणि का बरं वेगवेगळे डोसेज फॉर्म आपल्याला पाहिजे आहेत? डोसेज फॉर्म कोणते? सॉलिड, लिक्विड, सेमी सॉलिड हे काय डोसेज फॉर्म्स आहेत ते आपण लिहू शकतो. कॉस्मेटिक्स क्लासिफिकेशन. कॉस्मेटिक्सचं क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे. मग ते सुद्धा एकदा ChatGPTहून वाचून घ्यायचं. डिफरन्स एन्शियंट अँड मॉडर्न डे कॉस्मेटिक्स. पहिले कॉस्मेटिक्स काय होते? ज्या पहिल्या राण्या होत्या, मोठ्या-मोठ्या राजांच्या त्या काय कॉस्मेटिक यूज करायच्या. आता कॉस्मेटिक काय आहे? हे दोन्हीचं प्रोडक्शनमध्ये काय फरक आहे? ChatGPTला एक चार्ट बनवून द्या 5 पॉइंटचा खूप जास्त चांगला बनवून देईल. फक्त एवढे क्वेश्चन करायचे. मॉडर्न तुम्हाला चांगल्या प्रकारे याच्यातून कव्हर झालेलं पेपरमध्ये दिसून येईल. ठीक आहे. स्किप करायचं नाहीये काही सुद्धा. पेपरमध्ये काही स्किप करायचं नाहीये. सर्वांवरती नजर मारायची आहे आणि मी जे तुम्हाला आता आयुर्वेदिक कंटेंट दिलं त्याच्यावरती जास्तीत जास्त फोकस करायचंय. बाकी सुद्धा रीड करायचंय. फक्त याच्याच म्हणजे करू नका की एवढे क्वेश्चन केले म्हणजे पास झालं. असं जर झालं असतं तर मग तुम्हाला वर्षभर कॉलेज करायची गरजच पडली नसती. फक्त शेवटी यायचं, काही लिमिटेड कंटेंट करायचं आणि पेपरला जायचं आणि पास झाले असते असं नसतं. ज्यांनी थोडाफार अभ्यास पहिले केलेला आहे त्याच्यासाठी या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत, याच्यावरती जास्त फोकस करता येईल. हे येण्याचे जास्त चान्सेस आहेत. बाहेरचे काही क्वेश्चन येत असतात ते सुद्धा आपल्याला टॅकल करावे लागतात. त्यामुळे ते रीड करून घ्यावे लागतात. ठीक आहे. सोपा पेपर तुम्हाला एकदम येईल. हा सर्व झाला आणि एल-ई-क्यूमध्ये मी आधी सांगतानाच पूर्ण काही कव्हर केलेत इम्पोर्टंट. म्हणजे काय सिंगल ड्रगचे जे मिनरल होते ते त्याच्यामध्येच इम्पोर्टंट सांगितले. सिंगल ड्रग भस्म त्याच्यामध्येच इम्पोर्टंट सांगितले तुम्हाला. धातूचे भस्म इम्पोर्टंट आहे ते त्याचबरोबर अभ्रक व्यवस्थित करा, शिलाजीत व्यवस्थित करा. औषधी कल्प 1, औषधी कल्प 2 याचे सुद्धा इम्पोर्टंट तुम्हाला दिले. तुम्हाला काय म्हटलं क्लिनिकल बेसिसवर तुम्हाला जास्त विचारले जाणार आहे. त्याचं अनुपान, मात्रा आणि रोगग्नता याच्यावरती जास्तीत जास्त फोकस तुम्हाला पेपरमध्ये केला जाईल. ठीक आहे. सोपं आहे. ठीक आहे. आताच आपल्या आयुर्वेदा मराठी फॅमिलीचे 22,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. त्यामुळे तुमच्या सर्वांचं अभिनंदन आणि तुमच्या या ट्रस्टसाठी थँक यू. व्हेरी मच. तुम्ही सर्वजण एवढा ट्रस्ट करता आम्ही जे कंटेंट देतोय आणि आम्ही त्या कंटेंट मागे खूप जास्त मेहनत करतो आणि पूर्ण ॲनालिसिस करूनच तुमच्या पुढे मांडतो. यापुढेही करत राहू. आतापर्यंतच्या तुमच्या सपोर्टसाठी खूप खूप थँक यू. आपलं हे कुटुंब असंच वाढत जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. थँक यू व्हेरी मच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. म्हणजे पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला थोडीशी एनर्जी येईल आणि तुम्हाला पण गरज आहे असं मला वाटायला लागेल. ठीक आहे. काही नाही तर एक हर्ट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता. ठीक आहे. आपली द्रव्यगुणची पण सिरीज चालू आहे. खूप जास्त डिमांड. तुम्ही कमेंट खूप छान केल्या. त्यामुळे लवकरच वेळात वेळ काढून तो पुढचा सुद्धा व्हिडिओ अपलोड करेल. थँक यू व्हेरी मच.